हॅलो 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 आवाज येतो ना? मित्रांनो, अखिल भारतीय माळी महासंघ यांच्यातर्फे हा व्हिडिओ खास करून ओबीसीच्या जागृतीसाठी बनवण्याचं मला विनंती केलेली आहे. अखिल भारतीय माळी महासंघाचे सन्माननीय अध्यक्ष लिंगे साहेब आणि त्यांचे सहपाठी हिरडकर साहेब यांनी मला आणि त्यांचे जे कार्यकर्ते आहेत शिवशंकर साहेब आणि माकळे साहेब हे माझ्याकडे आले आणि मला त्यांनी विनंती केली. त्यामुळे मी हा व्हिडिओ ओबीसीच्या जागृतीसाठी आपल्या पुढे सादर करत आहोत. मित्रो, आज ओबीसीची जे दुर्लक्षितपणा म्हणजे जे त्याला सत्यानाशच म्हणू आपण, याचे कारण आणि त्यावर उपाय काय याविषयी आपल्याला बोलणं जरुरी आहे. तर ओबीसी म्हणजे मुळात जे भारतीय मूळ निवासी जे लोक आहेत, जे वेगवेगळ्या घटकामध्ये आहे, त्यामधला शूद्र ओबीसी हे संविधानिक ओळख आहे. ओबीसी ही त्यांची संविधानिक ओळख आहे आजच्या भारतीय संविधानानुसार. परंतु ओबीसी हा ब्राह्मणिकल वर्ण व्यवस्थेनुसार म्हणजे त्यांच्या धर्मवर्णानुसार तो शूद्र आहे. आणि मग शूद्रामध्ये हा ओबीसी अनेक जाती उपजातीमध्ये विखुरलेला आहे. तर मूळ म्हणजे ओबीसी आज एवढा दुर्लक्षित का किंवा त्याचा सत्यानाश का झाला, तर एक सिद्धांत आहे की जे दुर्लक्षित असतात किंवा विघटित असतात तेच लोक अन्यायग्रस्त असतात. कारण एक म्हण आहे की ओबीसी हा मोस्ट निग्लेक्टेड आणि लिस्ट ऑर्गनाइज म्हणजे तो असंघटित आहे. तर हा ओबीसी जो आहे डार्विनच्या सिद्धांतानुसार, प्रकृतीशास्त्रानुसार, जसं म्हटलं डार्विन म्हणतो की बदल हा सृष्टीचा नियम आहे आणि म्हणून जे बदलण्यास तयार नाही त्यांचा ऱ्हास होतो, मृत्यू होतो. त्यांना म्हणून डार्विन म्हणतो की जे बदलण्यास तयार नाही त्यांना मरण्यास तयार व्हावं लागते. याचं कारण असं की नेचर्स लॉ, डार्विन म्हणतो की सर्वायवल इज द फिटेस्ट म्हणजे जे सक्षम असतात ते पुढे जातात, जे बदलतात ते पुढे जातात, जे सक्षम बनतात, आणि जे बदलत नाही ते दुर्बल राहते, ते पिछळ जाते. आणि नुसते ते दुर्बलच नाही तर जे सक्षम राहते ते लोक त्यांना गिळंकृत करतात, खाऊन टाकतात. हा निसर्गाचा नियम आहे. आणि म्हणून ओबीसी बदलण्यास तयार नाही म्हणून तो दुर्बल राहिला. आणि आज त्याचमुळं त्यांच्या सर्व अधिकारामध्ये दुसरे सक्षम लोक घुसपेट करत आहेत. सवर्णांनी तर आतापर्यंत केलीच, परंतु आता जेव्हा आरक्षणचा मुद्दा आला त्यावेळेला मराठे किंवा सक्षम, कारण मराठी संघटित आहे आणि ओबीसी असंघटित आहे, त्याचा ते फायदा घेत आहे. ते सुद्धा त्यांच्या अधिकारामध्ये हनन करण्याची कोशिश आज चालू आहे. तर याचं कारण काय मग? तर ओबीसी एवढा मागासलेला राहण्यामागे काय कारण आहे? तर ओबीसी हा बलिराजाच्या काळापासून शरणागती पत्करणारा वर्ग आहे. शरण म्हणजे कोणी राज करो त्याला तो म्हणजे एक अल्पसंतुष्टी म्हणा किंवा आपल्या अधिकारासाठी झटणारा, तर शरणागती पत्करणारा समाज असल्यामुळं, कारण तो मार्शल रेस नाही. कारण शत्रू काय करतो, जो शरणागती पत्करतो त्याला तो फक्त सेवेसाठी जिवंत करतो, कारण त्यांना माहित आहे त्याला अभयदान देतो, कारण त्याच्यापासून धोका नसते, त्याला सेवेसाठी वापरल्या जाते. आणि जे मार्शल असतात, जे लढाऊ, त्यांना ते जेलमध्ये टाकतात, मारतात. आणि भारताचं हेच दुर्दैव आहे की ओबीसी हा शरणागती असल्यामुळं त्याला त्यांनी काही न देता फक्त शरीरावर जिवंत ठेवलं सेवेसाठी. आणि जे त्यांच्या मूल निवासीमधले जे मार्शल होते, जसे एससी मध्ये काही लोक मार्शल आहेत किंवा तर त्यांना मारलं, जेलमध्ये टाकलं आणि इतिहासामध्ये त्यांना विकृत करून प्रसिद्ध. तर एससी, एसटी, ओबीसी आणि जे धर्मांतरित झाले हे सर्व मूल निवासीच आहेत. परंतु जे सोडून गेले, समजा ते जे व्यवस्थेला, शत्रूला सोडून गेले, आपण याला ब्राह्मणी व्यवस्था म्हणू. ब्राह्मणी यासाठी की ब्राह्मण त्याचा डायरेक्टर आहे आणि व्यवस्था ही विषमवादी आहे. तर जे सोडून गेले ब्राह्मणी व्यवस्थेला त्यांची प्रगती झाली. उदाहरण द्यायचं असलं तर जसे सर्वात पहिले जैन सोडून गेले, आज जैन व्यापारामध्ये 1 नंबरवर आहे. दुसरं उदाहरण शीख समुदाय, गुरु नानकांनी क्रांती केली, शीख लोक आपल्याच बहुजनातून वेगळे झाले, आज शीख दुनियाच्या कोण्याकोण्यामध्ये पोहोचलेले आहे. त्यानंतर ओबीसीच्या खाली सांस्कृतिक दृष्ट्या
खाली म्हणजे आपण जातपात न मानणारे लोक आहोत, पण ब्राह्मणिकल व्यवस्थेमध्ये जे एससी जे खाली होते तेही फुले आंबेडकरांच्या जागृतीमुळे ब्राह्मणी व्यवस्थेला सोडून गेले. आज ते ब्राह्मणी व्यवस्थेला टक्कर देत आहे अधिकाराच्या बाबतीत आणि वैचारिक दृष्ट्या बी त्यांच्यामध्ये मोठमोठे स्कॉलर्स तयार झालेले आहे. परंतु ओबीसी हा बदलायलाही तयार नाही, विचारायलाही, आणि त्यामुळं आज ओबीसीचा सर्वात मोठा सत्यानाश झालेला आहे. त्याला अधिकार नाही, त्याला स्वातंत्र्य नाही. तो जे म्हणजे शरीरावर जसे जनावर कसे जगतात, खाणं राहणं अशा प्रकारचं जीवन जगत आहे. कारण हे आहे की ओबीसी हा अल्पसंतुष्टी, म्हणजे शत्रुधारी पक्षांनी त्याला अल्पसंतुष्टी बनवलं. त्याचं माइंड दैववादी, भाग्यवादी, आपल्याला काय करायचं आहे, नशिबात असलं तसं होईल, ही भावना त्याच्या माइंडमध्ये सेट केलेली आहे. हे का सेट करण्यात आली? कारण हा बहुसंख्य समाज आहे आणि त्यांना सेवेसाठी, कष्टाचे कामं करण्यासाठी बहुसंख्य लोकांची गरज असते. आणि शत्रू काय करतो, आपलं राज्य चालवण्यासाठी हमेशा बळाचा वापर करत नाही, कारण बळानं जास्त दिवस राज्य करता येत नाही, त्यांना माहित आहे शत्रूला. म्हणून तो काय करतो शत्रू, म्हणजे ब्राह्मण इथे आपल्या सत्तेच्या समर्थनार्थ आपली विचारधारा धर्मसंस्कृतीच्या नावाने ईश्वराचा आधार घेऊन तो खपवत असतो, लोकांचं माइंड मारतो. आणि तो ते खपवण्यासाठी खऱ्या इतिहासाला तो नष्ट करून टाकतो आणि समरसता करून इकडचं काही तिकडचं काही, किंवा त्यावेळेला ज्या प्रचलित लोककला असतात किंवा लोकशिक्षण असते त्याचा फायदा घेऊन तो आपल्या विचाराची विचारसरणी करतो. जसं उदाहरण द्यायचं असलं तर जसं ब्राह्मणी व्यवस्थेने मौर्य कालानंतर पुष्यमित्राच्या शृंगानंतर मनुस्मृती लादली. आणि ही मनुस्मृती म्हणजे काय, तर एक विषमतावादी व्यवस्था होती, ज्याच्यामध्ये ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि आपण शूद्र ओबीसी घटक आहेत. तर ज्ञान, सत्ता, धनावर ते लोक कब्जा करेल जे विकासासाठी आवश्यक आहे, आणि शूद्र हा सेवा करेल. ही मानसिकता त्याचा माइंड सेट करण्यासाठी ब्राह्मणी व्यवस्थेनं काय केलं, मनुस्मृतीचं संविधान होतं ते एक संविधान म्हणून, आणि त्या संविधानाचं आचरण तुम्ही खुशीनं, प्रेमानं, काही उद्रेक न करता किंवा अजून काही म्हणजे शत्रूला तकलीफ न देता खुशीनं सहन केलं पाहिजे. म्हणून लोककला करून महानाट्य किंवा महाकाव्यपानं रामायण, महाभारत आणि गीतासारखे असे ग्रंथ लिहिले, आणि त्यामध्ये शूद्रांना दैववादी, कर्मवादी म्हणून त्यांनी सेवेसाठी जिवंत राहणं कबूल केलं पाहिजे, अशी मानसिकता त्या याच्यात डेव्हलप केलेली आहे. शत्रू चालाक आहे, कारण त्याला माहित आहे की बळानं वापर करता येत नाही. आणि नेमका ओबीसी याच्यामध्ये फसलेला आहे, कारण ओबीसीला स्वतःची बुद्धी नाही आहे, त्याचं माइंड किल केलेलं आहे. आणि त्याचा परिणाम काय झाला की ओबीसीला सतत सांगण्यात आलं धर्मशास्त्रातून की क्या लेके आया था, क्या लेके जाएगा, ठेविले अनंते तशीची राहावे. तर सांगण्याचं तात्पर्य की ओबीसीच्या माइंडचं बोनसाई केलेलं आहे. बोनसाई म्हणजे काय, जसं एखाद्या बीजामध्ये खूप मोठी शक्ती असते, जसं वडाचं झाड आहे, जर त्याला ओपनमध्ये लावलं तर अर्धा एकर जागा कमी पडते, पण त्याच्या मुळाला जर तारानं बांधलं तर एका कुंडीमध्ये त्याला शो पीस म्हणून दाखवता येते. तशा ओबीसीची बौद्धिक नजबंदी केली, बोनसाई केलं, आणि त्याला मानव टाकलं. आम्ही जे सांगू ते माना, जाण्याची गरजच नाही. तर बुद्धीमध्ये काय असते, निसर्गता मनुष्य बुद्धी घेऊन जन्माला येतो, काही माइंड घेऊन जन्माला. माइंड हे सेट केल्या जाते आणि बुद्धी हे विकसित केल्या जाते. पण ब्राह्मणांनी काय चालाकी केली की ओबीसीची बुद्धी विकसित नाही दिली आणि त्याचं माइंड सेट केलं का त्यांनी जे सांगितलं तेच मानाचं. आणि मग धर्मशास्त्राचा आधार दिला का, ग्रंथात लिहिला आहे, धर्मात लिहिला आहे, आपले मायबाप करत आहे, पिढ्यानपिढ्या करत आहे, तर त्याला परंपरावादी बनवलं. तर सायंटिस्ट नाही म्हटलं की परंपरा ही प्रगतीच्या विरुद्ध अवस्था आहे. परंपरा ही म्हणजे एकाच कोण्यातरी खोट्याला बांधून गोल गोल घुमाचं, मग तुम्ही राईट घुमा की लेफ्ट घुमा, तुम्ही जागेवरच वापस याल. त्याच्यात प्रगती काहीच नाही. तुम्ही आपली दहन शक्ती, वेळ सारा त्या कामात खर्च कराल. तर आणि प्रगती म्हणजे काय, प्रगती म्हणजे लायनर मुवमेंट, सीधं चालायचं, चेंज फॉर गुड, म्हणजे कोणीही खुट्याला बांधायचं नाही. तर जे बी महापुरुष किंवा संत जे बी आदर्श तुम्हाला वाटते ते माइलस्टोन बनवायचं, आणि ते 10 मैल चालले तर आपण त्यांच्या मार्गाने 11 मैल कसं चालता येईल किंवा पुढे कसं चालता येईल, त्याला म्हणजे प्रगती. कारण परंपरा हे मेकॅनिकल आहे, जसं बैलाला खुट्याला बांधल्यावर तो जाग्यावरच फिरतो. तर ब्राह्मणी व्यवस्थेनं आमची नसबंदी करून त्याचं माइंड किल केलेलं आहे. तर हे माइंड
बुद्धीचा गिअर कसा शिफ्ट होतो, जसं आपण म्हणतो की गाडी गिअरमध्ये स्टार्ट नाही होत. कोणतीही गाडी 4 व्हीलर तुम्ही पाहिलं असेल की ते न्यूट्रलमध्ये स्टार्ट होते आणि मग त्याला मागं न्यायचे की पुढं नाही न्यायचं असा गिअर लावतो. मग शक्ती तेवढीच लागते पेट्रोल, मग ती गाडी मागं मागं जाते, गिअर बदलवला तर पुढं पुढं. तसंच बुद्धीचे गिअर आहे, मानव आणि जाणव. तर महात्मा फुले असं म्हणतात की मनुष्य जेव्हा जन्माला येतो तेव्हा तो न्यूट्रल राहते, म्हणजे झिरो. त्याला या सृष्टीमध्ये काय वाईट आहे, काय चांगलं, काय मानाचं नाही मानाचं, काय आहे आणि काय नाही आहे, इव्हन देव धर्म जे काही आज आपले लोक करतात त्याच्यात लपेटलेले आहे, झिरो राहतो, काहीच माहित नाही राहत. आणि मग तुमच्या बुद्धीचा गिअर जर निगेटिव्ह लावला, 2 गिअर असते निगेटिव्ह म्हणजे मानव. मानण्यासाठी बुद्धीची गरज नाही, बस मायबाप करते, लोक करते, आपण म्हणजे भीडमध्ये चालते, तो स्वतःचं काहीच नसते त्याच्यामध्ये. व्हायला जसं लाकडं कसे वाहतात तर वाहतात, न लटकले तर लटकले, पाहायला खूप मोठे दिसते पण त्याचं स्वतःचं अस्तित्व पुराच्या पाण्यावर अवलंबून असते. तशी ओबीसीची आज अवस्था झालेली आहे. तो ओबीसीला मानव गिअरमध्ये टाकल्यामुळे तो प्रत्येक गोष्ट मानत आला आणि त्याला मग वास्तवात जगण्याची सवय नाही, तर तो कल्पनेमध्ये आभासामध्ये जगणं त्यानं सुरू केलं. कारण मानवमध्ये भावना प्रबळ असते. मग भावना आल्या की मग त्याचं सर्व काही मागल बंडीच्या चाकासारखं ते वापस येते आणि मग त्याच्यामध्ये बुद्धीचा विकास होत नाही. दुसरा असते पॉझिटिव्ह गिअर, त्याला म्हणते जाणव म्हटलं तर त्याला बुद्धीला ट्विस्ट करावं लागते, तर्क, अंदाज, अनुमान, प्रयोग, आणि मग तो सत्याचा खोज करेल की काय मानाचं आणि काय नाही मानाचं. तर जाणेवाले सत्यामध्ये जगतात, वास्तवात जगतात. तर मॅजिक आणि लॉजिक याच्यात फरक आहे. तर आज ओबीसी त्याच्यामध्ये जास्त आहे. सर्व भारतीय समाज हा लॉजिकमध्ये जगत नाही तर मॅजिकमध्ये जगत आहे. सांगण्याचं तात्पर्य हे की ब्राह्मणी व्यवस्थेनं त्याला सेवेसाठी वापरण्यासाठी त्याचं जानवरीकरण केलेलं आहे, मशिनीकरण केलेलं आहे. सूर्य निघल्यापासून सूर्य डुबेपर्यंत तो फक्त पोटाची खळगी. त्याला अधिकार कशाला म्हणतात, मानवी स्वातंत्र्य काय म्हणतात, सत्य काय असत्य याच्याशी काही भानगडीत तो पडत नाही. म्हणजे त्याचं जानवरी कैल. म्हणजे आज ओबीसी समाज माइंड मारल्यामुळं एवढा मोठा उत्पादक समाज आहे, टेक्निकल समाज आहे की तो भारतामध्ये उत्पादन करतो. जे लोक त्याच्या उत्पादनाला जमा करून मालामाल झालेले आहे ते 5 पैशाचं उत्पादन करत नाही, परंतु हा गध्यासारखा बैलासारखा जगत आहे. जसं बैल, आपण शेतकऱ्यांचं जीवन पाहतो, शेतकरी काय असते, बैलामुळे उत्पादन जास्त काढतो. म्हणजे बैल हाच जास्त काम करतो, पण बैलाने कितीही काम केलं तरी त्याला काही त्याला शेताचा मालक बनवत नाही. तर त्याला फक्त चाराच भेटते गोठ्यामध्ये, तो काही किचनमध्ये आपल्या बरोबर त्याला जेवायला नेत नाही. तर अशी ओबीसीची का तुम्हाला मालक नाही होऊ द्यायचं आणि म्हणून आपल्याला वापरून घेतलेला आहे. तर आणि हा बहुसंख्य समाज उत्पादक असून तो बैलाप्रमाणे राबतो, त्याला काही त्याचे नैसर्गिक अधिकार नाही दिले, काही नाही. आणि त्यांनी जे नेते तयार केले, मग तो पक्ष कोणताही असेल, साऱ्या पक्षाची थीम किंवा जे थीम म्हणजे विचारसरणी ज्याला आपण म्हणू, ती कमी अधिक प्रमाणात ब्राह्मणिकल आहे, विषमतावाद. फक्त एवढंच आहे की कोणी माइल्ड आहे तर कोणी म्हणजे कट्टरपंथी आहे तर कोणी नरमपंथी आहे, पण त्यांचा जो वे आहे काम करण्याचा, मुवमेंट चालवण्याचा, तो एकच आहे, म्हणजे विषमतावाद जोपासणे. म्हणजे ते म्हणते ना, मारण्याचे 2 प्रकार आहे, एक रक्त काढून मारतो आणि एक रस्सीनं गळाडून. तर भारतामध्ये काँग्रेस आणि बीजेपी हे दोन्ही एकच लोक आहेत. ते फक्त हवा पाहून किंवा मानसिकता पाहून इकडचे तिकडे होत राहतात. नवीन ते हे नाही, फक्त त्यांची थीम एकच. तर ओबीसी मध्ये किंवा इतर जो बहुजन समाज आहे मूल्यवशी, त्यांच्या नेत्यांची अवस्था त्यांनी कुत्र्यासारखी केलेली आहे, पोसलेल्या कुत्र्याप्रमाणे. जसं पोसलेल्या कुत्र्याचं वैशिष्ट्य आपण पाहतो की तो कुत्रा कितीही प्रामाणिक असेल तरी तो आपल्या समाजासाठी नाही भुंकत, तो मालकासाठी भुंकतो. कारण मालक त्याला हड्डी, भले ती उष्टी असेल, परंतु त्याला उष्ट्या हड्डीसाठी तर चटक लावल्यामुळे तो बेसन खायला आपल्या समाजासमोर जात नाही, कारण समाज त्याला हड्डी दे. तर ही अवस्था. तर सांगण्याचं तात्पर्य आहे की समाजाची अवस्था त्यांनी बैलाप्रमाणे, गध्याप्रमाणे, जसं बैल काम करते घोडे चणे खाते, घोडे तर कधी चणे पैदा करत नाही, पण त्याला, आणि बैल राजगीर करतो, पण बैलाला कोणीच विचारत नाही का तुला चणे खाल्ला. पण घोडे काम न करता मालक त्याला पाठीवर घुमवते आणि तो दिवसभर बसून चणे खात राहतो. तर आज ओबीसीची अवस्था बैलाप्रमाणे आहे की तो उत्पादन करतो, त्याला त्याचं मूल्य नाही किंवा त्याला खाऊ देत नाही. आणि त्याला जेव्हा, कारण त्याचं दुःख आहे 3, जसं शेतकरी सर्वात जास्त दुःखी काय, शेतकरी म्हणजे ओबीसी सर्वात जास्त. तर त्याला निसर्गानेही मारलं, त्याला राजनीतीनेही मारलं
आणि अज्ञान ठेवल्यामुळे त्याच्या बुद्धीने मारलं. म्हणून आज भारतामध्ये सर्वात जास्त शेतकरी दुखी आहे, म्हणजे ओबीसी दुखी आहे. आणि याला कारण आहे व्यवस्था. कारण व्यवस्थेनं लोकांना बैल बनवलेला आहे, जानवरीकरण, आणि नेत्यांना पोसलेल्या कुत्र्याची अवस्था आहे. त्यांना फक्त चाऱ्यासाठी ते काम करतात, पक्ष बदलत राहतात, विकल्या जातात. आणि त्याच्यामुळे समाज पैशापाशीने विकला जातो, तर त्याचे नेते लाखोत विकल्या जातात. आज तर तुम्ही घोडा बाजार पाहूनच राहिले. तर सांगण्याचं तात्पर्य हे की आज जी व्यवस्था आहे, मग ते काँग्रेस चालवत असेल, बीजेपी अजून कोणी चालवत असेल, ती ब्राह्मणिकल असल्यामुळे, म्हणजे उभी व्यवस्था, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. कारण त्यांच्या व्यवस्थेमध्ये, विचारामध्ये, धर्मशास्त्रात सरळ लिहिलं आहे की तुमचा शूद्राचा जन्म आमची सेवा करासाठी झालेला आहे. आणि ही सेवा तुम्ही तेव्हाच कराल जेव्हा तुम्ही ज्ञानधनाच्या दूर राहाल. त्यांना भीती आहे का या खालच्या समाजाजवळ जर ज्ञान, सत्ता आणि धन पोचलं तर आपली सेवा नाही करणार, आपल्यालाही खाली ओढेल आणि काम आम्हाला लावेल. आणि म्हणून त्यांनी हजारो वर्ष आपल्याला उत्तम शेतीचा फसवणूक केली. उत्तम शेती, मध्यम व्यापार. जबकी ज्यांनी उत्तम शेती सांगितली त्यांनी कधी शेती केली नाही. म्हणून एका सायंटिस्टने म्हटलं की ब्राह्मण हजारो वर्ष नीतीच्या गोष्टी करतात धर्मशास्त्रामध्ये, रात दिवस मंदिरामध्ये नीती सांगतात, पण ते कधी तुमच्यासोबत नीतीनं वागले नाही. मग ते तुमच्यासोबत का नीतीनं वागत नाही? कारण त्यांना भीती आहे का तुम्हाला नीती का शिकवली? कारण तुम्ही जर त्यांच्यासारखे बेईमानीवर उतरले तर त्यांचं जगणं मुश्किल होईल. आणि म्हणून ते हमेशा ऍक्टिंग करतात. आणि आपल्याला वाटते का हा शिकलेला माणूस आहे, बडा हे करते, तर आपण केलं पाहिजे. ओबीसी हा बयाळासारखा अज्ञान असल्यामुळे तो अनुकरण करतो. कारण मनुष्य हा अनुकरणीय प्राणी आहे. लहान मुलं मोठ्याचं, अशिक्षित शिकलेल्याचं अनुकरण करतात. आणि धूर्त लोक त्याला कामी लावण्यासाठी नाटकं करतात. मग ते पूजापाठ राहो, मंदिराचं राहो, डायव्हर्सिफिकेशन, म्हणजे त्याला आपल्या अधिकारासाठी किंवा प्रगतीसाठी सिद्ध न चालता त्याला कोणातरी खोट्याला बांधून त्याला त्याची सर्व शक्ती, तन्मनधन जागेवरच गेली पाहिजे. यासाठी हे सर्व साजिश मग ते धर्माच्या नावानं करत असेल. कारण धर्म आणि राजनीती हे ढाल आणि तलवार सारखं असते. जसं लढाई करण्यासाठी दोन गोष्टीची आवश्यकता असते, ढाल आणि तलवार. ढाल हे स्वतःच्या रक्षणासाठी आणि तलवार दुसऱ्याला कापण्यासाठी. तर ब्राह्मणांनी देवा धर्माचा वापर ढालीसारखा स्वतःच्या रक्षणासाठी, महत्व वाढवण्यासाठी केला. आणि राजनीतिक सत्ता आपल्याजवळ ठेवली आणि त्याला तलवार म्हणून तुम्हाला कापण्यासाठी. कापण्यासाठी म्हणजे तुमचं मूल्य, तुमचं अधिकार, तुमचे स्वातंत्र्य नाकारण्यासाठी ते राजनीतीला तलवारीसारखा. आणि लढाई करण्यासाठी दोन गोष्टीची आवश्यकता असते. आता होटाच आहे, पण होटात त्याच्या आता होटही तुम्ही फक्त नावाखाली, आता तुमच्या होटालाही काही व्हॅल्यू नाही राहिली. बाबासाहेबांना तर दिलं, परंतु ईव्हीएमनं तुमचा तो बी अधिकार काढून घेतला. आता तुम्ही बिहारचं उदाहरण पाहिलंच असेल. तर सांगण्याचं तात्पर्य हे की जे शत्रू आहे किंवा ब्राह्मणिकल व्यवस्था आहे, हे ओबीसीचे अधिकार कोणत्याही प्रकारे देण्यास तयार नाही. जसं ते तुम्हाला प्रेमानं माणूस म्हणून, नागरिक म्हणून तुम्हाला ते प्रेमाने द्यायला तयार नाही. कायदा जो संविधानाचा कायदा आहे, त्या कायद्यानेही तुम्हाला अधिकार द्यायला तयार नाही. आणि ज्या बाबासाहेबांनी जे स्पेशल व्यवस्था केली का बा ठीक आहे, यांना जे जास्त दबलेले आहे त्यांना अलग, जसं एकाच घमिल्यामध्ये जर दुबल्याला आणि तगड्याला चणे एकसाथ टाकले तर तगडा खाऊन दुबल्याला आता मारेल. म्हणून सर्वाला तगडं होण्याची संधी मिळाली पाहिजे. म्हणून ज्यांना ज्यांना हजारो वर्षापासून ज्ञानदानापासून वंचित केलं त्याला वेगळं व्यवस्था केली, ताकी तो ऍटपार म्हणजे एका लेवलवर आला पाहिजे. म्हणून आरक्षण म्हणजे काही भीक नाही, हे संविधानिक अधिकार होते. कशासाठी? समानता. जसं घरामध्ये कोणी दुबला असला तर त्याची आई त्याला स्पेशल केअर घेते. जेवणामध्ये जसं बिमार माणसाला आणि धडकट माणसाला आपण एकच अन्न देत नाही, तर बिमार माणसाला हलकं अन्न देतो. तसंच आरक्षण हे त्या माणसाला वर आणण्यासाठी ऍटपार. वर म्हणजे काही स्पेशल ट्रीटमेंट नाही, तर त्याला त्याचे अधिकार, न्याय अधिकार बराबरीचे. जसं एका घरामध्ये बराबरीचे अधिकार असतात की बापाच्या इस्टेटीमध्ये सर्वाला बराबरीचे अधिकार असतात. बाप म्हणते का जो जास्त हुशार आहे त्याला जास्त खाऊ द्या आणि जो दुबळा आहे, बाप सर्वांचाच आहे. तसंच हा देश सर्वांचा आहे. या देशामध्ये सर्वांना बरोबरीचे अधिकार आहे, परंतु शत्रूला, ब्राह्मणाला ते द्यायचेच नाही. म्हणून तो तुम्हाला कोणत्याच प्रकारे देत नाही. म्हणजे प्रेमानेही देत नाही, कायद्याने देत नाही, आरक्षणाने देत नाही. आणि म्हणून बाबासाहेबांनी हिंट दिली होती, पण आम्ही ऐकली नाही. बाबासाहेबांनी सरळ सांगितलं होतं की मांगने से भीक मिलती है, अधिकार नहीं मिलते. अधिकार के लिए संघर्ष करना पड़ता है, छीन लेना पड़ता है. परंतु ओबीसी ना संघर्ष करत ना छीनण्याची ताकद, जबकि संख्या त्याच्याजवळ जास्त आहे. आणि आता राज्य तलवारीनं चालत नाही, तर आता संख्याबलानं चालते. त्याचं मेरिटची गरज नाही आहे. कारण जेव्हा व्होट देतात तेव्हा हे नाही विचारत का जो मेरिटवाला आहे त्यानं व्होट द्यायचा ना बुद्धू आहे. बुद्धू माणसाला एकच व्होट आहे आणि हुशार माणसाला आहे. मग जेव्हा तुम्हाला सत्तेसाठी आमचे व्होट आणि मग करायच्या वेळेस आम्हाला तुम्ही मेरिटच्या गोष्टी करता, हे सर्व धूर्तता या देशामध्ये हजारो वर्षापासून चालू आहे. फक्त शोषणाचे प्रकार.
शोषण हजारो वर्षापासून होऊन राहिलं, फक्त शोषणाच्या रीती बदलल्या, पद्धती बदललेल्या, शोषण फार थांबलेलं नाही. आणि म्हणून बाबासाहेबांची आता साधी गोष्ट आहे की ते तुमची आरक्षणाच्या मुद्द्यावरून जनगणना, ते तुमची जनगणना करायला तयार नाही. जेव्हा भारत गुलाम होता, इंग्रजांनी तुमची गुलाम म्हणजे आपली ओबीसीची जनगणना केली, म्हणजे त्याला आपण विदेशी म्हणतो, परकीय, त्या लोकांनी आपली जनगणना केली. परंतु आज स्वतंत्र भारतामध्ये तुम्हाला स्वतंत्र भारताचे नागरिक म्हणून संविधानात अधिकार असूनही ते तुमची जनगणना करायला तयार नाही. का? कारण जनगणना केली तर तुमची संख्या पुढे येईल, संख्या पुढे आली तर तुम्हाला तेवढ्या बजेटमध्ये हिस्सा द्यावा लागेल, आणि तो त्यांना द्यायचा नाही. आणि म्हणून ते तुम्हाला कायद्याने द्यायचे नाही, म्हणजे ना रहेगा बास ना बजेगी बासरी, ते तुमची जनगणना करायला तयार नाही. तर आणि ते द्यायचेच नाही. आता पहिले 40 वर्ष भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्यांनी 40 वर्ष तुम्हाला झुलवलं, कारण समाज जागृत नव्हता. परंतु आता काही जे चळवळी आल्या, माननीय कांशीराम साहेबांनी ऑल इंडिया लेव्हलवर बहुजनाची चळवळ बांधली, त्याच्यामध्ये त्यांनी मंडल आयोगाची गोष्ट केली. आजही ओबीसीला माहित नाही कांशीराम विषयी, पण कांशीराम अशी एक हस्ती आहे की ज्यांनी भर पावसाळ्यात त्यावेळेला 45 दिवस संसदेपुढे धरणे दिले की मंडल आयोग लागू करो वरना खुर्ची खाली करो. 45 दिवस. फार छुटफुट 2-4 लोकांना माहित आहे ओबीसीच्या नेते, आणि जे नेते पोचलेल्या कुत्र्यांसारखे नेते आहे ओबीसीचे ब्राह्मणिकल पक्षामध्ये, ते तर त्यांना फक्त हड्ड्या पाहिजे, त्यांना बाकी इतिहासचं काही घेणं देणं नसते. तर म्हणून 40 वर्ष कोणी मंडल आयोगाचं किंवा मागासवर्गीय आयोग किंवा ओबीसीचं नाव नाही घेतलं. पण जेव्हा कांशीरामनं खुर्ची हलवली तेव्हा व्हीपी सिंग, म्हणजे व्हीपी सिंगच्या अगोदर ज्यांनी आलं त्यांनी तर आरक्षणाला म्हणजे केराची टोपली दाखवली. पण व्हीपी सिंग थोडा कनवाळू म्हणू आपण, आला की तो काही म्हणजे तोही ठाकूर 25 वर्ष पहिले सत्तेत राहिलेले आहे, ते त्यांनी त्यावेळेला काही नाव नाही घेतलं. पण जेव्हा ते प्रधानमंत्री झाले तर ते देशाचे होतात, तर त्यांना ते करावं लागलं. 52% ओबीसी इंग्रजाच्या वेळेसची जनसंख्या, अर्ध का होईना, कारण सुप्रीम कोर्टाने जो बार लावला की 50%च्या वर वगैरे वगैरे, ते डिटेल मी जाणार नाही. तर अर्ध म्हणजे 27% पदरी पडलं. परंतु त्यावेळेला त्यांची सत्ता गेली आणि त्यांना द्यायचं नव्हतं म्हणून ते कोर्टात लटकून ठेवलं. मग नाटकं झाले, शिक्षणात देऊ, नोकऱ्यात नाही देऊ, किंवा नोकऱ्यात देऊ, मग अमुक पदावर नाही देऊ, हायर अथॉरिटीमध्ये न्यायदानावर नाही देऊ, मिलिटरी, हे सर्व त्याच्या चिरड्या करणं, म्हणजे त्यांना द्यायचंच नाही म्हणून ते सर्व लढवत. कारण ब्राह्मण हा कोणालाच देत नाही, तो फक्त आपसामध्ये लढवतो, ताकी ते लढते. कोल्याचं जे आहे ना, की इकडचं लोणी इकडे टाकायचं, इकडचं लोणी, आणि पाडलं झोपवत जायचं, उरलं ते आपण खात जायचं. असं करून आज ओबीसीचे सारे अधिकार वरच्या सवर्णांनी, आता राहिले सोयले मराठी लागले मागं. तर अशा प्रकारे सर्व सुरू आहे. तर ओबीसीचे सर्व अधिकार 15% सवर्णांनी, विशेष करून ब्राह्मण वर्गाने खाल्लेले आहेत. 1947 पासून म्हणजे भारत स्वतंत्र झाला, 40 वर्ष आरक्षणावर कोणी बोललं नाही. पण जेव्हा कांशीराम आणि व्हीपी सिंगच्या नंतर मंडल आयोग लागू झालं, तर नेमकं त्यांना द्यायचंच नाही म्हणून त्यांनी खाजगीकरण सुरू करून दिलं. खाजगीकरण काय? सरकारच राहणार नाही तर तुम्हाला आरक्षण देण्याचा प्रश्नच नाही. खाजगीकरण म्हणजे मालक ते त्याच्या मर्जीवर राहील. आता आपण संघर्ष करतो का बघा, आम्हाला खाजगी याच्यात बी रिझर्वेशन पाहिजे, पण त्यांना प्रेमाने द्यायचंच नाही तर ते तुम्ही बोंबलत बसा, ते तुम्हाला मोर्चे काढायला लावते, तुम्हाला जेलमध्ये टाकते, लढत बसा. हे म्हणजे समस्या सोडत नाही तर त्या उपसमस्या. ब्राह्मण असा चालाक प्राणी आहे की तो मूळ समस्या सोडवत नाही, पण त्याला उलझवण्यासाठी दुसऱ्या उपसमस्या पैदा करून ठेवते. आणि म्हणून एका सायंटिस्टने म्हटलं आहे ब्राह्मणासंग लढताना की शूद्र तुम्ही लोक कमीनापन ज्याला म्हणतो, तो ब्राह्मण इतना कमीनापन है कि तुम लड़ने की हिम्मत तो कर लोगे, लेकिन उनके जैसा कमीनापन कहाँ से लाओगे. कारण आपण बुद्ध फुलेंना बाबासाहेबाला मानणारे लोक आहे, आपण तर त्यांच्यासारखे कमी नाही होऊ शकत नाही. आपण तर समानता मानवता मानणारे लोक आहे. त्याचा तुमच्या याचा ते गैरफायदा घेत आहे. म्हणून आता तुम्हाला दुश्मन की चाल को देखते हुए अपनी चाल को बदलना पडेगा. म्हणून तुम्हाला आपलं माइंड विकसित करावं लागेल. तर मित्र, आणि म्हणून ते तुम्हाला मंडल आयोग किंवा आरक्षण द्यायचं नाही, भागीदारी द्या. कारण आरक्षण म्हणजे काही भीक नाही, तर आरक्षण म्हणजे प्रतिनिधित्व. जसं घरामध्ये सर्वांचा बरोबरीचा अधिकार असतो, तसा देशामध्ये प्रत्येकला संख्येच्या प्रमाणात भागीदारी, म्हणून ते रिप्रेझेंटेटिव्ह हा मूल शब्द होता. ब्राह्मणांनी त्याला आरक्षण म्हणून तो जावई शोध लावून त्याचा अशी तशी करून टाकली, आणि सामान्य लोकाला त्याला मूळ अर्थ त्याला कळू दिला नाही. आणि मग त्याचं जातीच्या नावावर नाही पाहिजे, आरक्षक पाहिजे, ह्या सर्व त्याला शेंडे फोडून म्हणजे नकारलं. त्याला कोण्याच पद्धतीने द्यायचं नाही आहे.
तर आणि मग इकडून डायव्हर्सिफिकेशन या खाजगीकरणाकडून बी आरक्षण प्रतिनिधित्वाकडून लोकांचं मन डायव्हर्ट करण्यासाठी भुलवण्यासाठी मग हे लोक धर्माची घुटी देतात. कट्टर मग हिंदू राष्ट्र, मग मुसलमानाच्या विरोधामध्ये लढवायचं, जबकि मुसलमान काही तुमचा शत्रू नाही. ओबीसीनं विचार करावा की मुसलमानांनी तुमचे कोणते अधिकार नाकारले. हे जे आज बी दंगा धोपे होऊन राहिले किंवा देशामध्ये जे घपले होऊन राहिले, मुसलमान तर त्याच्यात आहेच नाही. फक्त त्यांना मीडियाद्वारे बदनाम करण्यात येते. 4-2 लोक जे असतात कुठे ते हरेक समाजामध्ये चांगले आणि वाईट लोक असतात, म्हणून ते साऱ्या समाजाला बदनाम करणं हे बरोबर नाही. तर हे जाणून बुजून ओबीसीला ब्राह्मणांनी आपला पिछा सोडून घेण्यासाठी मुसलमानाला टार्गेट बी करायचं आणि त्याला आपला भ्रामक शत्रू तयार करायचं. जबकि तुम्ही इतिहास वाचा, मुसलमानांनी ओबीसीचे काही कधी देऊ नका बा किंवा त्या अधिकारावर हजर नाही. तर याचे सारे अधिकार तर जे तुम्हाला सांगतात, जे तुमचे डायरेक्टर आहे त्यांनी खाल्लेले आहे. पण ओबीसीची परिस्थिती अशी आहे का ज्याला लाता मारायला पाहिजे त्याच्या तो पाया पडते, आणि ज्याचं काही बिघडवलं नाही त्याला तो लाता मारायला सांग पाटला का करू म्हणून रस्त्यावर येतो. त्याच्यामुळे ओबीसी मार खाऊन राहिला, जबकि संख्या त्याच्याजवळ खूप जास्त आहे. तर आज अधिकारच कशी टाळण्यासाठी राष्ट्रवाद, हिंदू राष्ट्र ह्या साऱ्या भ्रामक गोष्टी ज्याचा मानवी जीवनाशी काही लेणं देणं नाही. या देशामध्ये महान लोक आलेले आहेत, त्यांनी चांगले विचार दिलेले आहेत, ते विचार लोकांना घेऊ देत नाही. आणि हे सर्व ओबीसीचा सत्यानाश करण्यासाठी वरचे लोक टपलेले आहे. कारण त्यांनी हजारो वर्षापासून बळीराजाच्या काळापासून ओबीसीला वापरून घेतलेलं आहे. त्याचं जाणवलीकरण, मशिनीकरण आणि गुलामीकरण केलेलं आहे आणि आजही ते चालू आहे, फक्त करण्याच्या पद्धती बदललेल्या आहे. आता प्रश्न आहे की याच्यावर उपाय काय. महत्वाचं म्हणजे उपाय, कारण आपण बोलतोय काहीतरी करावं लागेल ना. आपली पिढी बर्बाद झाली म्हणून सारे आपल्या मुलं बाळ जे आहे ते तसेच जगेल, तर हा मूर्खपणा आहे. मग तुमच्या जगण्यात काही अर्थ आहे का. खाणं प्रसाकडं आणि झोपणं हे जर जसं तर मग तुम्ही 60 वर्ष जगले सत्य, त्याला काही अर्थच नाही. जगण्याचा अर्थ आहे की मनुष्याच्या जीवनामध्ये सुख, आनंद आणि शांती निर्माण. मग ते सुख, कारण मनुष्य म्हणून जगायचं आहे तर जीवनात सुख पाहिजे, आनंद पाहिजे, शांती पाहिजे, नाही तर मग ते जनावरांचं जगणं झालं ते. तर मग हे उपाय काय, तर त्याचं जे माइंड ब्राह्मणांनी सेट केलेलं आहे, दैववाद, कर्मवाद, नो, म्हणजे त्याचं माइंड असं बनवलं, नो माइंड नो फाइंड. तो मागणारच नाही, मागण्याची त्याच्यामध्ये कुवतच राहणार नाही, इच्छाच राहणार नाही. तो ठेविले अनंत की आले की आय था असं वगैरे वगैरे, आपापल्या नशिबानं खा वगैरे वगैरे. ह्या सर्व माइंड मधून त्याला बाहेर आणावं लागेल. जे त्याचं माइंड सेट केला त्याला डेव्हलप करावं लागेल, विकसित करावं लागेल. त्याला सांगावं लागेल की बाबा रे, तू बैल नाही, बैलाला माइंड नाही आहे, मन नाही, तू माणूस आहे, तुला मन आहे आणि मनुष्य म्हणून जगण्यासाठी तुला काही गरजा आहे, तुझा काही अधिकार आहे, हे त्याला सांगावं लागेल. आणि त्याला हे सांग की मनुष्याचा विकास, प्रगती कशानं होते. देवधर्म केल्यानं, रूढी परंपरा कर्मकांडानं काही होत नाही. हे तर हजारो पिढ्या आमच्या बर्बाद झाल्या. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं का, कॅप्चर दॅट टेम्पल ऑफ पॉवर फॉर इमॅन्सिपेशन. का तुम्ही त्या सत्तेच्या मंदिरावर कब्जा करा, तिथे तुमची मुक्ती आहे. या भटांच्या मंदिराचे चक्कर टाकून तुमचा उद्धार होणार नाही, कारण तुमच्या शेकडो पिढ्या त्यांनी बर्बाद केल्या. हे काही त्यांनी फक्त आपल्या म्हणजे एससी वर्गाला नाही सांगितलं, कारण ते तर पहिलेच बाहेर निघले होते. हे आपल्या ओबीसीला सांगितलं. पण आजही ओबीसी बाबासाहेबाला मानत नाही, महात्मा फुलेला त्याच्या पापाची फळं आज भोगत आहे. आणि जोपर्यंत हा ओबीसी फुले आंबेडकर विचार स्वीकारणार नाही, त्याच्या पिढ्या बर्बाद होत राहतील. हे त्यांनी लिहून घ्या. जर प्रगती करायची आहे तर तुम्हाला ब्राह्मणवाद सोडावा लागेल, फुले आंबेडकरवाद स्वीकार करावा लागेल. कारण मनुष्याला विकसित करण्यासाठी 3 गोष्टीची आवश्यकता असते, माइंड, मसल आणि मनी, ज्याच्यावर ब्राह्मणाचा 15% सवर्णांनी कब्जा केलेला आहे. त्यांनी तुमचं माइंड छीनलं. जाती व्यवस्थेमुळे तुम्हाला जो बहुसंख्य बलाढ्य समाज होता मौर्य काळामध्ये, त्याला जो शूद्र म्हणून त्यांनी केला, त्या शूद्राच्या एवढ्या जाती केल्या का त्याचे तुकडे तुकडे केले. नुसते तुकडे तुकडे नाही तर त्याला एकामेकाच्या उरावर उभं केलं. ऊच नीच, कोण कोणाच्या खाली कोण, म्हणजे वरच्याले माथा आणि खालच्याले लाता. म्हणजे जे शरण गेले त्याला त्यांनी शूद्रामध्ये जाती, आणि ज्यांनी त्याच्या या व्यवस्थेला म्हणजे विषमता व्यवस्थेला विरोध केला त्याला त्यांनी अछूत, अस्पृश्य, बहिष्कृत करून गावाच्या बाहेर हाकललं. आणि कोणी लोक जंगल पहाडामध्ये पळून गेले जे आदिवासी आहे. तर ही सर्व व्यवस्था ब्राह्मणी व्यवस्थेमुळे निर्माण झालेली आहे. तर त्यांना मनुष्याचा विकास करण्यासाठी आपल्या ओबीसीला सांगावं की बाबा रे, जसं महात्मा फुलेंनी सांगितलं की मनुष्याचा अर्थ काय, तर मनुष्य म्हणजे ज्याला मन आहे आणि शरीर आहे. मग त्याला जर खरोखर सुखी करायचं असेल तर त्याच्या मनाचा आणि शरीराचा विकास करावा लागेल. मग मनाच्या विकासाला ज्ञान पाहिजे,
जे ब्राह्मणांनी कधी ज्ञान दिलंच नाही, त्याला शिक्षणच दिलं नाही. महात्मा फुल्याच्या पुढ्यापर्यंत आमच्या पिढ्यानपिढ्या अंधारात राहिल्या. महात्मा फुल्यापासून कसे तरी शिकून राहिले, पण आज शिकले नाही पाहिजे बा म्हणून शिक्षणाची वाट लावली. आज शिक्षणाची अशी तशी करून टाकली खाजगीकरणामुळे, की गरीब लोक शिकले नाही. कारण शिक्षणाचे असं आहे का त्या प्रश्न तयार करतात, तुम्हाला ब्राह्मण सारं काही फुकट देईन पण शिक्षण नाही देत. कारण शिक्षणानं तुम्ही त्याला खाली ओढाल. शिक्षणानं तुम्हाला माणुसकी कळेल, सत्य कळेल, असत्य आपलं हित अहित कर्तव्य अधिकार कळेल, आणि म्हणून तो सारं काही देईन तुम्हाला. जसं बैलाला आपण दिवसभर काम केल्यावर सर्व काही त्याला ढेप देतो, चारा देतो, पाणी पाजतो, सर्व काढतो, पाठीवर हात बी फिरवून घेतो पुरुष, कारण त्याला सेवा करून घ्यायची आहे. दुसऱ्या दिवशी पुन्हा गाड्याला जुताच आहे. पण तो शिक्षण नाही देणार, कारण शिक्षणामुळे माणसामध्ये प्रश्न निर्माण होतात. ते तुम्ही प्रश्न विचारू नये म्हणून त्यांनी शिक्षण बंद केलेलं आहे. तर मनुष्याच्या विकासाला ज्ञान पाहिजे आणि शरीरासाठी धन पाहिजे. आणि म्हणून जसं ब्राह्मण तुम्हाला प्रवचनामध्ये सांगते, हे प्रवचन का हलकट लोक, की कष्टकरी मनुष्य उपाशी मरत नाही, ओबीसीला सांगते. जसं पहिले सांगत होते ना का उत्तम शेती हे सर्वात, आज शेतकरी उपाशी मरून राहिले. तर तसं हे प्रवचनात सांगतात की बाई कष्टकरी मनुष्य उपाशी मरत नाही. ऐकायला खूप चांगलं वाटते, पण सायंटिस्ट अर्थशास्त्रज्ञ काय म्हणतात की कष्टकरी मनुष्य उपाशी मेला नाही, पण तो सुखी नाही झाला. कारण सुखी होण्यासाठी जे ज्ञान धन पाहिजे त्याचं पोचलंच नाही. मग त्यांनी उपप्रश्न केला की उपाशी तर जनावरही मरत नाही, ते काही नाही काही करू शकते. प्रश्न तुमच्या जगण्याचा नाही, तुम्ही किती दिवस जगले याला काही अर्थ नाही. अर्थ आहे तुम्ही कसे जगत आहात. आणि म्हणून ज्ञान आणि धन, महात्मा फुले म्हणतात किंवा बाबासाहेबांनी अर्थशास्त्र मांडलेलं आहे की ज्ञान आणि धन हे कष्टकऱ्याजवळ कधीच जात नाही. तर हे कोणाजवळ जाते? ज्याच्याजवळ सत्ता असते. सत्ता म्हणजे वाटण्याचा अधिकार, मूल्य ठरवण्याचा अधिकार. तर ब्राह्मणांनी हजारो वर्ष ते तुम्हाला ढुंगणाची लंगोटी देते पण सत्ता नाही देते. ब्राह्मण असा कमीना प्राणी आहे की तो तुम्हाला आपली बायको देते, पोरगी देते. जावई, ज्या लोकांना पाणी पिऊ दिलं नाही त्या अस्पृश्य महाराला त्याने आपली मुलगी जावई बनवून घेतलं, पण सत्ता नाही देत. त्याला कुत्रे बनवले नाही त्यांना. कारण सत्ता का देत नाही? कारण सत्ता अशी चीज आहे, ब्राह्मणाला हे माहित आहे. ब्राह्मण म्हणजे इथं 15% सवर्ण, की सत्ता राहिली तर 7 लंगोट्या शिवता येते, पण सत्ता जर गेली तर एक फाटलेली लंगोटी शिवायला तुम्हाला उधार मागा लागेल किंवा मागा लागेल. म्हणून तो सर्व दिन पण सत्ता देत नाही. म्हणून बाबासाहेबांनी त्या कॅप्चर दॅट टेम्पल ऑफ पॉवर, त्या सत्तेच्या मंदिरावर कब्जा करा. कारण वाटण्याचा अधिकार आहे. तुमचं मूल्य आज होऊन करायला आमचा ओबीसी उत्पादन करतो, आणि त्याचं मूल्य कोण ठरवते? जे चोट्टे लोक आहे, जे 5 पैशाचं उत्पादन करत नाही. तर हे अर्थशास्त्र जोपर्यंत बदलणार नाही तोपर्यंत ओबीसीला काही मिळणार नाही. आणि हे अर्थशास्त्र बदलायचं आहे तर वाटण्याचा अधिकार ओबीसीला हाती घ्यावा लागेल, कारण तो संख्येने जास्त आहे. आणि आता लोकशाहीमध्ये ज्याची संख्या जास्त त्याची सत्ता, पण तो जागृत नसल्यामुळं तो गाडे ओढतो बैलासारखा. तर आम्हाला हे विचार, धन, ज्ञान, जगाचा अभ्यास, म्हणून महात्मा फुलेंनी म्हटलं आहे की तुम्ही सत्यशोधक व्हा. सत्यशोधक व्हा. याच्यामध्ये मी 2 अलग पद्धतीने सांगतो. सत्यशोधक पहिले व्हा. असं का म्हटलं? तर जगामध्ये अनेक, कारण मनुष्य जन्माला येतो, अलग अलग एरियातल्या लोकांचे विचार अलग अलग असतात. मनुष्य झिरोवर राहतो, शून्य, त्याला काहीच माहित नाही त्या पृथ्वीवर काय चांगलं. तर अलग हे जे माइंड आहे, हे माइंड हे एन्व्हायरमेंट बनवत असते. बुद्धी खाली कॅसेट आहे. मनुष्य बुद्धी घेऊन जन्माला येतो, माइंड घेऊन येत नाही. आणि या बुद्धीमध्ये जे ज्ञान फिडिंग होते, मग ते काल्पनिक असेल, धार्मिक असेल, जे बी असेल, त्यानुसार त्याचं माइंड तयार होते. तर जगामध्ये अनेक लोक विचार करतात. अनेक विचार करणे हा माणसाचा नैसर्गिक गुण आहे. सारेच लोक विचार करतात, पण कोणता विचार करतो हे नैसर्गिक नाही, तो वातावरणाचा गुण आहे. म्हणून अमेरिकेचे लोक विचार करते, रशिया, जापानही करतो, पण ते जे विचार करतात ते आपण करत नाही, कारण दोघांचं वातावरण वेगळं आहे. आणि म्हणून महात्मा फुले म्हणतात की विचार करणे हा मनुष्याचा नैसर्गिक गुण आहे, पण कोणता विचार करतो हे नैसर्गिक नाही बात. आणि म्हणून अनेक लोक निर्माण झाले, या अनेक विचार निर्माण झाले, मेनी माइंड्स. म्हणून सत्यशोधकचा अर्थ काय? का तुम्ही हे सर्व विचार जाणा, मानो मत जानो, आणि मग त्या विचारामध्ये चाळणी लावा की सर्वात चांगले विचार तुमच्या मुक्तीचे, विकासाचे कोणते, त्याचा स्वीकार करणे म्हणजे सत्यशोधक. हा पहिला क्रायटेरिया. आज ओबीसी माइंडच नाही, तो हवेनं जसा कचरा उडते तसा तो प्रवाहामध्ये चालतो. कारण प्रवाहाच्या बाहेर राहिला तर त्याला भीती वाटते, त्याला भीडमध्ये सुरक्षित वाटते, पण भीडमध्ये कधी सत्य नसते. भीडमध्ये सत्य खोज असतो, तो ज्याचे त्याला खोजावा लागतो. तर पहिले तुम्ही सत्यशोधक व्हा, सत्य खोजून, म्हणजे कोणते विचार चांगले.
आणि मग हे सत्य विचार आपल्या समाजापर्यंत पोहोचण्यासाठी सत्ता पाहिजे. कारण सत्ता का, काही लोकांना राजनीतीची खूप एलर्जी असते, आम्हाला देवाधर्माचं सांगा म्हणते. अरे पण सत्ता हे फास्ट ट्रॅक व्हेकल आहे, वाहन. कारण पैदल वेळ लागते, वाहनाने म्हणजे एसटीने लवकर पोहोचता येते. सत्ता हे साधन आहे, साध्य नाही. साध्य आहे लोकांपर्यंत ज्ञान, सत्ता आणि धन, सत्य पोहोचवणे. तर हे सत्ता आणि सत्ता, सत्य आणि सत्ता याची गॅप जेवढी वाढेल, कारण ब्राह्मणवादी व्यवस्था काय करते, तो सत्याच्या सावलीत, त्याला सत्याची एलर्जी आहे आणि तो समतेच्या सावलीतही उभा राहायला तयार नाही. म्हणून ब्राह्मण काय करतो, सत्य आणि सत्याची गॅप वाढवते, जवळ नाही देत. आणि ही गॅप जेवढी वाढेल त्याचा परिणाम मग अनिती, स्वैराचार, भ्रष्टाचार, त्याचा परिणाम रोगराई, झोपडपट्टी, लोकसंख्या वाढ, आणि त्याचा परिणाम गुंड प्रवृत्ती, वेश्यावृत्ती, बोयापेट, बबुलका, आम का हसेल आहे. तर हे सर्व आज जे आम्ही पाहतो हे व्यवस्थेचे परिणाम. आम्ही फक्त परिणामाला झोडपतो, असं झालं तसं झालं, दिवसभर आपण टीव्ही पाहतो, भडास काढतो, एकामेकाला शिव्या देतो, टीका. पण हे परिणाम. पण सायंटिस्टने म्हटलं की परिणामाला झोडपून काही उपयोग नाही. जसं अंधाराला पिटून कधी अंधार जात नाही, तिथं उजीड आणावं लागते ना. उजीड जर आणला तर अंधार आपोआप गायब होते, त्याला पिटण्याची गरज नाही. पण हे धूर्त लोक आणि आपले नेते अंधाराला पिटण्याचे नाटकं करतात, दिवसभर प्रतिक्रिया देत. आणि ऐकण्यावाल्या अज्ञानी माणसाला वाटते का आता अंधार जाते ना आपल्या जीवनात उजीड येते. पण तो पिढ्यानपिढ्या त्याच्या बर्बाद झाल्या, पण त्याच्या जीवनातला अंधार गेला नाही आणि उजीड काय आला नाही. कारण त्याला कारण, त्याच्या दुःखाचे कारण त्याने समजून घेतले नाही महात्मा फुलेच्या विचारानुसार. तर महात्मा फुलेंनी सांगितलं का बा तुम्हाला सत्ता आणि सत्याची गॅप कमी करावं लागेल, नीतिमान लोकांच्या हाती द्यावं लागेल. कारण हा ब्राह्मण काय करतो, गॅप वाढवतो. कारण त्याला सत्याची एलर्जी आहे आणि समतेच्या सावलीत तो, कारण त्याला तुम्हाला विषम व्यवस्थेमध्ये शूद्र ठेवायचा आहे, म्हणजे सेवेसाठी वापरून घ्यायचं आहे. तर सत्ता आणि सत्य एका चांगल्या, आज जे वाह्यात लोकांच्या हाती सत्ता म्हणून तुम्ही पहा, लोकशाहीच्या नावाने हुकुमशाही भारतामध्ये लोक राष्ट्रवादाच्या गोष्टी करतात, लोकतंत्राच्या गोष्टी. आपला मोदी भाषण देते, पण प्रत्यक्षात करते काय, हुकुमशाही निर्माण झाली. तुमचं सामान्य माणसाचं जगणं मुश्किल झालं. तर आम्हाला सत्ता आणि सत्य चांगल्या लोकांच्या हाती, नीतिमान. इथं जाती धर्माचा प्रश्न नाही. जे देशावर प्रेम करेल, जे माणसावर प्रेम करेल, जे सत्य विचारावर प्रेम करेल, अशा चांगल्या लोकांच्या हाती जर तुम्ही सत्ता दिली तर तो सत्याचा कारण ब्राह्मण काय करते, तुम्ही सत्य लोकांपर्यंत पोहोचायच्या अगोदर तो असत्य गावभर फिरून आणते. कारण त्यांचा जो मीडिया आहे. आणि मग लोक हे हवेनं कचरा, मी म्हटलं ना, सामान्य लोक हे हवेनं जसा कचरा उडते तशाप्रमाणे भीड म्हणतात. आणि कचऱ्याला, हवेला काही दिशा नसते. इकडून हवा आली तर इकडं कचरा, तिकडून आली तिकडं, आणि पाऊस आला तर सडतो. आणि म्हणून दिमाग, ज्याला ज्ञान असते, तो दाणेदार असतो, बीज. जसं दाना उडतही नाही आणि सडतही नाही, उलट तो नव्या पिढीसाठी. महात्मा फुलेंनी म्हटलं होतं का सत्य लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी तुम्ही सत्ता आणि सत्य चांगल्या लोकांच्या हाती द्यासाठी तुम्ही सत्यशोधक व्हा. आणि हे फास्टॅग व्हेकल जे आहे तुम्ही आपल्या हाती घ्या. आणि जिसकी जितनी संख्या भरी, जे बाबासाहेबांनी सांगितलं किंवा कांशीरामजीनं, यानुसार पण ब्राह्मण हे गॅप हमेशा वाढवतात पिढ्यानपिढ्या आणि वेगवेगळ्या वापरतात. आज भारतामध्ये लोकतंत्र नाही आणि लोकतंत्र हे मेरिटने चालत नाही. आज मेरिटच्या गोष्टी चालल्या जाते धूर्त लोक, जबकी त्यांच्यात काहीच मेरिट नाही. जे 5 पैशाचं उत्पादन करत नाही त्यांच्यात काय मेरिट आहे. कधी एकतरी शोध त्यांनी लावला, सारे शोध जगातल्या लोकांनी लावले आणि तुमचं अन्न विकून उधारीला त्यांनी सर्व मालामाल झालेले आहे. त्यांना कवडीची अक्कल नाही आहे. त्यांच्या ऋषी मुनींनी सर्व ही पृथ्वी गोल आहे की चपटी आहे कोणाला माहित नव्हतं, तेव्हा त्यांनी ब्रह्मज्ञान सांगितलं लोकांना. आणि अज्ञानी लोकांना ऐकलं. पण ब्राह्मणाला ब्रह्माचं काहीच ज्ञान नाही, का सूर्य फिरते का पृथ्वी फिरते हे त्याला माहित नव्हतं. हे गॅलिलिओ आणि कोपर्निकसनं संत तुकारामाच्या शिवाजीच्या काळामध्ये शोध लावले आणि तेव्हापासून त्याचे धर्मशास्त्र बदलले. हे तुम्हाला देवाधर्माच्या नावानं ढाल बनवून मूर्ख बनवत आहे. आणि म्हणून लोकशाही हे मेरिटने चालत नाही. मेरिट माय फूट शाहू महाराजांनी म्हटलं आहे. तुम्ही हुशार असाल तर आपल्या घरचे असाल, तुमची हुशारी आमच्या कोण्या कामाची. जर तुम्ही या देशातल्या कष्ट, ज्याच्या उरावर तुम्ही बसून खाऊन राहिले, त्या कष्ट करायला जर तुम्ही खायला देत नसाल तर त्या तुमच्या हुशारीला काय चाटाच आहे. म्हणून शाहू महाराजांनी म्हटलं का मेरिट माय फूट, मला हुशार नाही, मला भागीदारी पाहिजे. आणि म्हणून शाहू महाराजांनी रिझर्वेशन सुरू केलं. बाबासाहेब आंबेडकरांनी पार्लिमेंटमध्ये अशा खुट्या काढून ठेवल्या की आज ब्राह्मण हालू फजित आहे, पण त्या खुट्या उघडू शकत नाही आरक्षणाच्या. म्हणून ब्राह्मणांनी दुसरा मार्ग निवडला, खाजगीकरण. खाजगीकरणामुळे सरकारच राहणार नाही, सर्व 15% सवर्णाची मालकी राहील
ना रहेगा बास न बस. याला जर वाचवायचं असेल तर संविधानानुसार तुम्हाला सत्य आणि लोकशाहीमध्ये मेरिटला गरज नसते, संख्येची गरज असते. बुद्धू माणसाला एकमत असते, हुशारले असतात. जेव्हा आम्ही सत्ता देतो तेव्हा आमचं मत चालते, मग आमची सत्ता का नको. म्हणून बाबासाहेब म्हणतात की डॅम युअर सेफगार्ड्स, वी डोंट वॉन्ट टू बी रूल बाय यू. आम्हाला तुमचं राज्यच नको. बाबासाहेब म्हणतात की शत्रूच्या दयावादी सरकारपेक्षा तुमचं स्वतःचं सरकार केव्हाही चांगलं आहे, कारण तुम्ही जे कराल ते स्वतः. आज तुम्हाला अर्ध ते द्यायला तयार नाही, एवढे नखरे स्वातंत्र्याच्या 70 वर्षात. ते तुम्हाला ओबीसीला अर्धही द्यायला तयार नाही, ते पूर्ण कधी देणार. म्हणून तुम्ही पूर्ण घेऊ शकता जर तुम्ही स्वतः सत्ताधारी असले तर, आणि ते होऊ शकतात कारण तुमच्याजवळ सत्य आहे आणि संख्या आहे. उलट तुमचा जो शत्रू आहे आज सत्ताधारी ब्राह्मण, त्याच्याजवळ संख्या बी नाही आणि सत्यही नाही. म्हणून त्यांना छल कपट, जे बिहारच्या निवडणुकीत तुम्ही पाहिलं, हे सर्व त्यांना करावं लागते आणि ते हजारो वर्षापासून हेच करत आहे. तर मग आपल्याला पुन्हा काय करावं लागेल हे सर्व करायचं आहे, तर आपल्याला जातीमधून बाहेर यावं लागेल. कारण जात ही आमची जी ओळख आहे, आयडेंटिटी, ही ब्राह्मणाने दिलेली आहे. जात ही आमची संविधानिक ओळख नाही. आमची संविधानिक ओळख हे ओबीसी आहे. म्हणून आणि संविधानामध्ये हे इथंच होतं. आणि संविधानामध्ये जे अधिकार लिहिलेले आहेत ते जातीच्या नावाने नाही. एका जातीला एका माणसाला कधीच अधिकार मिळत नाही. तर ते कॅटेगरी, त्यांचं प्रताडणा, त्यांचं दुःख, त्यांचं शोषण पाहून कॅटेगरीच्या नावानं अधिकार तुम्हाला मिळू शकतात. म्हणून ओबीसीला माझं पहिले सांगणं आहे की तुम्ही जातीच्या बाहेर या, नाही तर तुम्ही सडत राहण डबक्यासारखे आपापल्या जातीत, तुम्हाला काहीच मिळणार नाही. मी बरा, मी माझी जात चांगली. भारतीय लोकांना सवय आहे आपल्या जातीच्या नावानं संघटना बनवणे, हे सर्व डबके सजवणे आहे. बाबासाहेबांनी आम्हाला या डबक्यातून बाहेर येऊन महासागर बनवायला सांगितलं. आपली महासागर म्हणजे शक्ती, आणि या शक्ती आणि पुढे ह्या सर्व समदुःखी समशोषित लोक म्हणजे ओबीसी, पण ओबीसीची शक्ती जर समजा कमी पडली तर सोबत तुम्हाला समदुःखी एससी एसटी अल्पसंख्याक हे आपलेच लोक आहेत. फरक एवढाच आहे की तुम्ही शरण गेले म्हणून तुम्हाला ब्राह्मणाने पाठीवर हात ठेवला, चोपकारलं, गावात राहू दिलं, आणि ज्या एससी लोकांनी विरोध केला त्याला त्यांनी बहिष्कृत केलं. बाकी तुमच्या रक्तात काही फरक नाही आहे, तुमचे नावं किंवा सर्व एकच आहे, पण इतिहास माहित नाही. म्हणून बाबासाहेब बार चौचाव सांगत होते का जो इतिहास विसरतो तो इतिहास घडू शकत नाही. तर हे ब्राह्मण आम्हाला अलग अलग जातीमध्ये करून सर्वाला मारतात, आणि आपण जातीच्यामुळे म्हणतो त्याला मारलं, मला नाही मारलं, उद्या दुसऱ्याला मारते, असं करून तो सर्वाला ठोकते. त्याच्यापेक्षा हे सर्वांनी मार खाल्ल्यापेक्षा सर्वांनी एक होऊन जर ताकद निर्माण केली आणि लोकशाहीचा जर आम्ही फायदा घेतला तर आम्ही या देशामध्ये जे पाहिजे ते, कारण या देशात काहीच प्रॉब्लेम नाही आहे. या देशात कमी काहीच नाही. दुनियाच्या लोकांनी भारताला लुटलं, त्यांनी लुटून नेऊन नेलं, आपले देश सजवले, आणि ब्राह्मणांनी त्यांची पाठराखण त्यांच्या सोबत जाऊन देशाला लुटू दिलं. पण तुम्हाला नाही खाऊ दिलं, कारण तुम्हाला ते माणूस मानत नाही, नागरिक मानत नाही. उलट त्यांना भीती आहे की तुम्हाला दिलं तर तुम्ही त्याला मानणार नाही. आणि म्हणून भारतात काहीच कमी नाही आहे. फक्त भारताचे 2 प्रॉब्लेम आहे. एक, वरच्या लोकांना म्हणजे 15% सवर्ण, त्याच्यात काही आपले तर भारतामध्ये 2 प्रॉब्लेम आहे. एक, वरचे जे 15% सवर्ण आहेत आणि त्यांच्यासोबत जे आमचे पोचलेले कुत्र्यासारखे नेते आहेत, त्यांना तुम्हाला खाऊ द्यायची नियत नाही आहे. आणि दुसरा, खालचा जो समाज आहे, बहुसंख्य कष्टकरी उत्पादक वर्ग, त्यांना अज्ञानामुळे खायची अक्कल नाही. आणि म्हणून आपल्याला 2 काम करावं लागेल. एक, ज्यांना नियत नाही त्या वरच्या लोकांना सत्तेतून हटवावं लागेल, आणि ज्यांच्यात अक्कल नाही त्यांना जागृत करावं लागेल. तर जागृत मग करण्यासाठी आम्हाला जे नीड इंटू डिझायर इंटू स्ट्रेंथ माइंड डेव्हलपमेंट आहे का, त्याला सांगावं लागेल की बाबा रे, तू माणूस आहे, तुला काही अधिकार आहे, त्याच्या गरजा, त्याला जे ठेवले अनंत जी भावना निर्माण केली, त्याला सांगावं लागेल का नाही, तुला ज्ञान पाहिजे, तुला धन पाहिजे, मनुष्य म्हणून जगण्यासाठी सुख पाहिजे, आनंद, हे नीड, आणि त्याच्यात इच्छा, त्याची इच्छा. ब्राह्मणांनी काय केलं, त्याची इच्छाच मारून टाकली. का करायचं आहे म्हणजे आपल्याला, का करायचं आहे म्हणजे एक माणूस झोपडीत राहतो, एक महालात राहते, आणि त्याच्या भोवतात 400 झोपडे असतात, पण त्या 400 झोपडेवाले काय म्हणते, महालात राहते, आपापल्या नशिबानं खातं. पण लोक राजेशाहीमध्ये हे ठीक आहे, राजेशाहीमध्ये राजा महालात राहत होता, बाकी लोक उघड्यावर, पण लोकशाहीमध्ये सर्व सारख्या सर्व देशाचे मालक आहेत. पण ही मानसिकता आम्हाला डिझायर निर्माण केली नाही. म्हणून नीड इंटू डिझायर इंटू स्ट्रेंथ, अशा लोकांची जर शक्ती, स्ट्रेंथ म्हणजे ताकद, शक्ती निर्माण केली तर भारतामध्ये काहीच कमी नाही. ह्या 2 प्रॉब्लेम सेटल करावं लागेल आम्हाला. आणि महत्वाचं म्हणजे ओबीसीची ओळख, जाती
ओबीसीला आपली ओळख जात म्हणून नाही तर कॅटेगरी म्हणून लोकांना सांगावं लागेल आणि कॅटेगरीत एक व्हावं लागेल. आणि मला हे सांगायचं आहे की जो ब्राह्मण पूर्ण भारतभर संघटन चालवते, आम्हाला सोबत घेतो, नाटक करतात, जसं मोदी देतात सबका साथ सबका विकास, ते सर्व भारतातल्या लोकांना सोबत घेते, सर्व भारतभर संघटन चालवते सत्ता घेण्यासाठी. आणि जशी सत्ता आली का तुम्हाला लात मारते आणि तो विकास करते 15% लोकांचा. आज तुम्ही पाहिलं मोदीनं काय केलं, नारा दिला सबका साथ सबका विकास आणि विकास केला 15% लोकांचा. आणि तुम्हाला भिकेले लावलं, जे होतं 70 वर्षात काँग्रेसनं कसं तरी दिलं रडत रडत, ते हिसकून घेतलं आणि आता ते विकू विकू खाऊन राहिले. आणि तरी अज्ञानामुळे आम्ही हर 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 मोदी, आम्हाला कारण माहीतच नाही, आपले अधिकार माहीत नाही माणूस म्हणून. तर हे सर्व आपल्याला जाती जातीचे संघटन हार्मफुल आहे. मी जरी अखिल भारतीय माळी महासंघाच्या बॅनरवर बोलत असलो, हे सर्व तात्पुरतं ठीक आहे, लग्न एवढं करण्यासाठी जर तुमची मानसिकता नाही, रोटी बेटी व्यवहार, बाबासाहेबांनी म्हटलं का तुमची इच्छा नाही तर नका तुम्ही करू, पण आपल्या मुलाबाळाच्या अधिकारासाठी तुम्हाला एक व्हावं लागेल, नाही तर तुम्हाला तुमचं काही खरं नाही. कारण जातीचे संघटन हे हार्मफुल आहे. कारण जाती आम्ही निर्माण केल्या नाही, आम्ही सफरर आहोत. जाती त्या ब्राह्मण वर्गाने शत्रूंनी निर्माण केलेल्या आहे आणि आम्ही ते ओझे वाहून राहिलो, आम्ही त्याचं पालन करून राहिलो आणि त्याच्यामुळं तर मला हे सांगायचं आहे की या डबक्यातून बाहेर येऊन महासागर बनवण्यासाठी आम्हाला ओबीसीला लढावं लागेल, तयारी करावं लागेल. आणि ओबीसी हा सर्वात मोठा घटक आहे म्हणून त्याला, आणि तो सर्वात सफरर आहे, मोस्ट निग्लेक्टेड आणि लिस्ट ऑर्गनाइज. कारण जे दुर्लक्षित असतात, जे संघटना आहेत तेच जास्त दुर्लक्षित असतात. आणि म्हणून आता ओबीसीने बेस बनलं पाहिजे स्वतः. त्याला इकडे तिकडे असं करत आम्ही सपोर्ट देऊ. हे चिल्लर नेतेगिरी सोडा, भीकमागी राजनीती सोडा, हे जे कुत्र्यासारखे नेतृत्व करणं सोडा आणि सांडासारखे, बैल नाही, आम्हाला बैल म्हणून नाही तर निसर्गाने आम्हाला सांडाची ताकद दिलेली आहे. ब्राह्मणांनी तुम्हाला बैल बनवलं पण ओरिजिनली तुम्ही सांड आहात ओबीसी लोक. म्हणून आम्हाला सांडासारखे आपल्या समाजातले नेते तयार करावं लागेल आणि आपला बेस्ट फाउंडेशन तयार करावं लागेल. आणि याच्यासोबत समदुःखी समलोक येऊन या देशाची सत्ता हस्तगत करावं लागेल. कारण मागणे से भीक मिळते अधिकार नाही. 70 वर्षात ते अर्धही द्यायला तयार नाही, ते तुम्हाला कधीच देणार नाही. आणि म्हणून आता जनगणना करा, आरक्षण द्या, हे बोलण्यासाठी ठीक आहे, पण आम्हाला अल्टिमेट तुम्हाला या देशाची सत्ता हस्तगत करावं लागेल आणि समानता निर्माण करण्यासाठी करावं लागेल. आणि माळी लोकांनी याच्यात पुढाकार घ्यावा. कारण माळी हा नुसता फुलाच्या माळा करणारा नसून माळीचा अर्थ होते मशागत, कल्टिवेशन. ओरिजिनली भारतामध्ये माळी, तुम्ही जंबू माळीचं नाव ऐकलं असाल. ओरिजिनली सर्वात पहिले भारताचं नाव जंबू होतं आणि त्या देशाचा जो राजा होता तो जंबू माळी होता. तुम्ही हनुमानाची आरती ऐकाल, त्याच्यात त्या माळी राजाला मारलं, त्यांनी वर्णव्यवस्था निर्माण केलेली आहे आणि आपल्याला शूद्र बनवलं. आपण वास्तविक या देशाचे मालक आहोत. आणि म्हणून पुन्हा आता मागण्यासाठी आपलं सर्व आयुष्य पिढ्यानपिढ्या बर्बाद केल्यापेक्षा आम्हाला देणेवाला झालं पाहिजे मित्र हो. आणि आम्ही माळी लोक संस्कृती, कारण मशागत शब्दाला कल्टिवेशन पासून कल्चर, तर आम्ही या देशाचे संस्कृतीचे निर्माते आहोत, धर्माचे नाही. कारण भारतामध्ये धर्म हा तुम्हाला बांधतो आणि संस्कृती तुम्हाला नदीच्या वाहत्या प्रमाणे, कारण वाहत्या पाण्यात सडण राहत नाही, साठवलेल्या पाण्यात सडण राहते. ब्राह्मणांनी तुम्हाला धर्म म्हणजे डबके म्हणून सडवलं, आम्हाला संस्कृती म्हणजे चेंज फॉर गुड. एका पिढीपासून दुसऱ्या पिढीला अजून चांगलं, जुनं सोडत जातं, नवीन चांगलं. जसं नदीतलं पाणी आज आहे ते उद्या नाही, पाणी रोज बदलते, तसं आम्हाला ब्राह्मण वर्ग रूढी परंपरा कर्मकांडामध्ये सडवत आहे. तुम्ही त्याच्यातून बाहेर या आणि नदीच्या वाहत्या पाण्यासारखं तुम्हाला संस्कृतीची निर्मिती करायची आहे. आणि माळी हा त्याचा डायरेक्टर असायला पाहिजे. याचा अर्थ असा नाही की माळी काय, सर्व समाजाला आपल्याला घेऊन भारतीय मूल निवासीची संकल्पना ओरिजिनल आणायची आहे. 15 वर्षे 85 आणि समता. 15 ते वाह्यात आहे म्हणजे कुत्रा आपल्याला डसलं म्हणून आपण कुत्र्याला डसत नाही, परंतु ते तुम्हाला काही देत नाही म्हणून आता त्यांच्या मागे लागल्यापेक्षा आम्ही आपल्या हाती सत्ता घेऊन आम्ही सर्वाला संख्येच्या प्रमाण भागीदारी देऊ शकतो. हे या व्हिडिओमधून मी तुम्हाला सांगतो. आपण तयारीला लागलं पाहिजे जर पुढच्या पिढीला वाचवायचं असेल तर. एवढीच माझी अपील आहे. धन्यवाद. तर मित्र, या व्हिडिओच्या माध्यमातून मला एक महत्वाचं तुम्हाला सांगायचं आहे की सत्ता तर तुम्हाला घ्यायसाठी तयारी करावंच लागेल, पण आता सुरुवात कशी करायची. तर सुरुवात करण्यासाठी सर्वात पहिले जनगणना आवश्यक असते. कारण कोणते लोक मागास आहे, कोणते पुढारलेले आहे, कोणाला काय नाही हे माहीत कसं होईल जोपर्यंत सांख्यिक संख्या माहीत होणार नाही. तर ओबीसीची इंग्रजाच्या काळाच्या नंतर जनगणनाच झाली नाही. ते 52% जे आहे हे
त्या काळातला आधार घेऊन, आणि सुप्रीम कोर्ट याला मानत नाही. जेव्हा तुम्ही सुप्रीम कोर्टात जातात तर जनगणना करा म्हणते, आणि सरकारला म्हणतात ते जनगणना करत नाही. आणि म्हणून आता पहिलं काम आम्हाला सर्व ओबीसीची, इथं जातवायचं नाही, सर्वांची जनगणना करा आपला प्रचार. पण ओबीसी म्हणजे जशी एससीची होते, एसटीची होती, तसे सर्व ओबीसीची जातनिहाय जनगणना केली पाहिजे पहिले. आणि ते करण्यासाठी तुम्ही आता रस्त्यावर उतरलं पाहिजे. तर हे एकत्र येऊन काही लोक जनगणनेसाठी आंदोलन ऑलरेडी चालू आहे, करीत आहे. तर त्यांच्या आंदोलनात आपण सामील झालं पाहिजे, एवढी माझी अपेक्षा आहे आणि अपील आहे. आणि तुम्ही पुढच्या पिढीला वाचवण्यासाठी या जनगणनेत सामील होऊन या देशाला महान बनवण्यासाठी हातभार लावा, अशी मी विनंती करतो. धन्यवाद. तुम्ही